पालकत्वातलं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे, ते मुलाला इन्स्पायर करणं, मुलाला मोटिव्हेट करणं, मुलाला जगण्यासाठी तयार करणं, हे खरं पालकत्वातलं सगळ्यात मोठं काम आहे. आणि ते जर जमलं नाही, तर पालकत्वामध्ये 100 पैकी 0 गुण मिळण्यासारखंच आहे. मध्यंतरी एक अनुभूतीमध्ये मुलगा आला. साधारण 12-14 वर्षाचा होता आणि बोलता-बोलता तो खूप ढसाढसा रडायला लागला. आम्ही त्याला विचारलं, "काय रे, काय झालं?" तर म्हणाला, की "मला ना आयुष्यात खूप निराश वाटतं." आम्ही म्हटलं, "का बरं? तुला निराश का वाटतंय?" तर म्हणाला, की "मी ना आई-बाबांशी जेव्हा-जेव्हा बोलतो, तेव्हा-तेव्हा मला खूपच आयुष्यात काही होप नाहीयेत असंच वाटतं." तर म्हटलं, "असं का?" तर म्हणे, "ते मला सतत हेच सांगतात, की तू हे करू शकत नाही, तू हे करत नाही किंवा तुला हे जमतच नाही आणि तुझ्याकडनं आमच्या काही आता अपेक्षाच राहिल्या नाही." किंवा मी काही माझे समस्या मांडल्या, तर त्याही अतिशय किरकोळीत काढतात आणि ते म्हणतात, "हे काय प्रॉब्लेम्स आहेत का?" आणि त्याचा ना माझ्या आता मनावर खूप खोलवर परिणाम झालाय आणि मला खरंच वाटतं, की आता मी काहीच करू शकत नाही. आणि आम्ही त्याच्याशी बोललो, त्याच्याशी चर्चा केली, त्याला थोडासा कॉन्फिडन्स द्यायचा प्रयत्न केला आणि त्याला सांगितलं, की तुझ्यामध्ये नक्कीच पोटेन्शियल आहे, पण त्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलायला हवी. परंतु याचबरोबर आम्हाला अजून एक बाजू जाणवली, जी आम्ही पालकांशी बोललो, की आपण कधी-कधी सहज मुलांना काहीतरी बोलून जातो आणि आपल्या काळच्या समस्या आणि कदाचित ह्या काळच्या समस्या यांच्यामध्ये फरक असू शकतो, जो आपल्याला कधी-कधी कळतच नसतो, की काळ बदललाय, त्यामुळे समस्या पण बदलल्या. तर मुलांच्या समस्या आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या बोलण्यातनं आपलं मूल डिमोटिव्हेट नाही ना होत आहे. तो आयुष्याबद्दल निराश होत नाहीये ना किंवा त्याला त्याच्याच अस्तित्वाबद्दल डाऊट निर्माण होत नाहीये ना, याबद्दल पालकांनी खूप सजग राहायला हवं. ॲज अ पालक म्हणून आपण जबाबदार पालक आहोत का? आपण आपल्या मुलांशी रिस्पॉन्सिबली बोलतोय का? आपल्या बोलण्यातनं आपलं मूल डिमोटिव्हेट तर नाही ना होणार आहे. ह्याबद्दल जागरूक राहणं गरजेचं आहे. कारण खरं तर पालकत्वातलं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे, ते मुलाला इन्स्पायर करणं, मुलाला मोटिव्हेट करणं, मुलाला जगण्यासाठी तयार करणं, हे खरं पालकत्वातलं सगळ्यात मोठं काम आहे. आणि ते जर जमलं नाही, तर पालकत्वामध्ये 100 पैकी 0 गुण मिळण्यासारखंच आहे. त्यामुळे आजपासून ॲज अ पालक म्हणून आपल्या मुलाला आपण कसं इन्स्पायर करू शकतो, पॉझिटिव्हली कसं त्याच्याशी संवाद साधू शकतो, ह्याबद्दल चिंतन करा. तुम्हाला यात काहीही मदत हवी असेल, तर अनुभूतीची अख्खी टीम तुमच्याबरोबर स्ट्राँगली उभी आहे. तुम्ही कधीही या, अनुभूतीच्या टीमबरोबर चर्चा करा आणि मी खात्री देतो, तुम्हाला यातनं नक्की काहीतरी पॉझिटिव्ह सोल्युशन मिळेल. विश यू ऑल द बेस्ट.